अरेंज मॅरेज भाग 5. जेवण आटपून कांचनवर रूममध्ये झोपायला आली तर मंद आवाजात छानसं म्युझिक चालू होतं. एकदम शांतता का आहे म्हणून तिने बघितले तर राज बेडवर काहीतरी वाचता वाचता झोपून गेला होता. पुस्तक तसंच एका हाताने धरून छातीवर ठेवलं होतं. एखाद्या निरागस मुलाप्रमाणे तो झोपायला हे पाहून कांचनला क्षणभर खूप काही वाटून गेलं. तिने हळूच पुस्तक बाजूला करून त्याच्या अंगावर चादर टाकली. खूप गाढ झोपेत असल्यामुळे त्याला काहीच जाणवले नाही. तिने हळूच बाजूची उशी उचलली व ती सोफ्यावर जाऊन झोपली. तिला पटकन झोप लागावी म्हणून तिने झोपीची आराधना सुरू केली आणि खरंच तिला पटकन झोप लागली. पहाटे कधीतरी जाग आल्यावर राजने जेव्हा पाहिले की आपण बेडवर झोपलोय त्याला एकदम वाटले की मग कांचन कुठे गेली. त्याने पाहिले तर ती सोफ्यावर झोपली होती. त्याला एकदम वाईट वाटले. असे कसे झाले की आपण बेडवर झोपून गेलो हे त्याला खूपदा खटकत होतं. त्याच्या अंगावर पांघरलेली चादर पाहून नक्कीच कांचनने घातली असणार हे त्याला कळले. त्याला खूप वाटत होते की कांचनला सोफ्यावर झोप लागली असेल का, तिला उठवून बेडवर झोप म्हणावे का. खरं तर फुलासारखी अलगद उचलून तिला बेडवर ठेवावी असा मोह होता असताना त्याने स्वतःच्या भावनांना आवर घातला. ही मुलगी आपल्याला लवकरच साधू बनवेल असं दिसतंय म्हणत तो तिच्या समोरून निघून बेडवर जाऊन पडला. मनात खूप सारे विचार होते. हे दिवस लवकर जातील व आपण एकटे पडू या विचाराने त्याला कसंतरी वाटत होतं. सकाळी कांचन उठली तेव्हा तिच्या उशाशी एक कागद व सुंदरचं गुलाबाचं फूल ठेवलेलं होतं. तिला एकदम आश्चर्य वाटलं. अचानक हे फूल कोणी दिलं असे स्वतःशीच म्हणत तिने फूल व कागद उचललं. कागदाची घडी उघडली तर आतमध्ये मोठ्या अक्षरात स्वारी एवढेच लिहिलेलं होतं. तिला नवल वाटलं की कोण कशासाठी स्वारी म्हणत आहे. अक्षर तर ओळखीचेच वाटत होत नव्हतं. ती विचारात पडली आहे हे राज दुरून पाहत होता. तिला असे गोंधळलेले पाहून त्याला गंमत वाटत होती. तेवढ्यात कांचनने त्याला आवाज दिला, "आहो, तुम्ही बघितलं का कोणतरी मला ही चिठ्ठी न गुलाबाचं फूल दिलंय." खरं तर राजला हसू येत होतं पण ते लपवत तो एकदम चिडून म्हणाला, "माय गॉड, कोणाची हिंमत आहे माझ्या बायकोला असा गुलाब द्यायची. नाव सांग मला त्याचं पटकन." त्याला चिडलेलं पाहून कांचन एकदम घाबरली. ती जरा रडवलेल्या आवाजात म्हणाली, "अहो, मला तेच कळत नाहीये. नाव लिहिलेलं नाहीये आणि अक्षर पण ओळखीचे नाहीये." असे म्हणत तिने तो कागद त्याच्या पुढे धरला. राजने कागद पाहिल्यासारखे केले आणि तिच्याकडे जरा तिरक्या नजरेने पाहिले. तशी ती रडू लागली. बेडच्या कॉर्नरवर बसून ती हळूच रडते हे राजने पाहिलं. तो पटकन तिच्या जवळ गेला व एकदम बोलू लागला, "सॉरी सॉरी कांचन, रडू नकोस प्लीज. मीच ही चिठ्ठी व गुलाब ठेवला होता तुझ्या उशाशी." तिने मान उचलून अविश्वासाने त्याच्याकडे पाहिले. तसा तो वरमलला. कान पकडत पटकन म्हणाला, "प्लीज सॉरी." तिने लहान मुलासारखे दुसरीकडे तोंड फिरवले. तसा तो पुन्हा तिच्या समोर येऊन उभा राहिला. ती पटकन म्हणाली, "पण तुम्ही मला हे स्वारीचे लेटर का पाठवले बरं?" तो म्हणाला, "अगं, काल रात्री तुझी वाट पाहत बेडवर पुस्तक वाचत पडलो होतो ना, पण मलाच कधी झोप लागली कळलेच नाही. पहाटे उठलो आणि बघतो तर तू सोफ्यावर झोपली होतीस. मला खूप वाईट वाटले म्हणून हे सॉरी." ती पटकन म्हणाली, "त्यात काय हो एवढं, तुम्ही पण ना." मग तिला राजने केलेली गंमत आठवली आणि ती एकदम म्हणाली, "पण मग मला असं का रागवलात?" राजने केसातून हात फिरवत तिच्याकडे मिश्किलपणे पाहत सांगितले, "सांगू, पत्र पाहून तू विचारात पडलेली पाहून मला तुझी गंमत करावीशी वाटली. खूप गोड दिसत होतीस तू." तिने जरा लटक्या रागातच त्याच्याकडे पाहिले व ती म्हणाली, "जा, मी किती घाबरले तुम्हाला कसे कळणार." राजने नकळत कांचनला जवळ घेतले व तो म्हणाला, "कांचन, कांचन, किती ग साधी आहेस तू. अगं, आपल्या बेडरूममध्ये कोण कशाला येईल माझ्याशिवाय, आणि जर का आलाच तरी मला कळलं नसतं का. वेडीच आहे ग." कांचनला एकदम हसू आले. खरंच आपल्याला कसे हे लक्षात आले नाही ना म्हणत तिने डोळे झाकले. पण लगेच कांचन त्याला म्हणाली, "तुम्हाला शिक्षा केली पाहिजे. आईंनाच सांगणार आहे आज." राजला वाटलं, खरंच किती साधी मुलगी आहे ही. कांचनचे असे प्रेमळ वागणे पाहिल्यावर त्याला खूपदा प्रश्न पडत होता की कांचनच्या आईवडिलांसोबत असे मैत्रिणीचे नाते नसले झाले पण मग भावासोबत तरी असायला हवे ना. एकदा त्याने तिला सहजच त्याविषयी विचारले होते. तिने सांगितले, "काय माहिती, पण कधी ती बांधिलकी झालीच नाही. वयाने 4 वर्ष लहान असल्यामुळे त्याच्या कळत्या वयात मी अशी बुजलेली बहीण, बहुतेक त्याला काही कामाची वाटत नसावी. आम्ही चांगले सोबत असू पण कधी भाऊ म्हणून त्याने ही जबाबदारी घेतली नाही व मी पण कधी अपेक्षा केली नाही."
कारण त्याचं विश्व वेगळं होतं. असाही तो कधी घरात टिकत नसे. त्यात संवाद साधायला मी कधी उत्सुक नसे. पण एक सांगू राज तुम्हाला, काल जेव्हा फोन केला ना घरी, तर सगळ्यात जास्त तोच मिस करतोय म्हणाला. मला खूप आनंद झाला. खूपदा आपल्याला नात्यामधले गणितच कळत नाही हो ना. त्याने फक्त मान हलवली. किती सहजतेने स्वीकारते ना ही मुलगी. राजला वाटले त्या रात्री तिने डायरीत खूप छान लिहिलेले होते. उचलेली नाती शिवता आली तर गोधडीही पांघरली असती जन्मभर. हे वाचून राजला ती व्यक्त होते याचं चांगलंही वाटत होतं. पण आपण तिला ते क्षण परत मिळवून देऊ शकत नाही याचे वाईट पण वाटत होते. एकमेकांना समजून घेत वेळ कसा जातोय कळत नव्हतं. बघता बघता उद्या त्यांचे लग्न होऊन 1 महिना होणार होता. त्या रात्री झोपताना राजला अचानकच आठवले की उद्या त्यांच्या लग्नाला 1 महिना होईल. म्हणून मनातल्या संमिश्र भावनांमुळे तो जरासा गुपचूपच होता. कांचन झोपायला रूममध्ये आली. तिने तशी साधीसच नाईटी घातली होती, पण ती खूप सुंदर दिसत होती. तो नजरेने तिच्या हालचाली टिपत होता. काय झालं, कसल्या विचारात आहात? शेवटी न राहून कांचनने विचारले. राजने हळूच म्हणलं, कांचन, उद्या आपल्या लग्नाला 1 महिना पूर्ण होईल. तसं तर आपण महिन्याचा वाढदिवस खूपच छान सेलिब्रेट केला असता. पण कांचन, मला माहिती आहे आपली सोबत ही क्षणिक असणार आहे. म्हणून मन विचारात पडलंय. तुझं असणं माझ्यासाठी गरज होत चाललं आहे. हीच नियती होती का ग आपली? कांचनला हे अनपेक्षित होतं. क्षणभर तिला काय उत्तर द्यावे कळले नाही. पण तिला राजचा चेहरा बघून वाईट वाटत होते. ती शांतपणे म्हणाली, राज, म्हणूनच मला कायमचं वाटत होतं की मी एखाद्याच्या आयुष्याचे नुकसान करू नये. लग्नानंतर नात्याचा आदर करत दोघांचीही एकमेकांना सर्वस्व देण्याची तयारी असली पाहिजे. माझ्याकडून मी कमी पडत आहे हे मला माहिती होते. त्यामुळे वाटत होते की हे लग्न होऊ नये. कितीही चांगला नवरा असला तरी त्याला आपल्या बायकोकडून ही अपेक्षा असेलच ना. राजने तिचे बोलणे तोडत पटकन म्हणले, कांचन, माझी तुझ्याकडून शारीरिक साथीची अपेक्षा नाहीच आहे ग. कांचन म्हणाली, आज नाही पण कधीतरी वाटणारच हो. आणि का तुमच्या आयुष्याचं नुकसान करायचं? मला पटत नाही. म्हणून मी दूर जाणार आहे. बाकी नाही तर कोण वेडी असेल की जी एवढ्या चांगल्या साथीदाराला सोडून जायचा विचार करेल? राजने लांब श्वास घेतला व तो दूरवर बघू लागला. कांचनला पहिल्यांदाच तो असा हेल्पलेस वाटला. तिला काय बोलावं कळत नव्हतं. त्या रात्री बराच वेळ दोघांनाही झोप आली नाही. सकाळी उठल्यावर राजने तिच्याकडे पाहून विश केले. कांचननेही त्याला हसत विश केले. कुठेतरी छानशी वाटत होतं त्या शुभेच्छा देताना. नाश्त्याच्या टेबलवर आशाताईंनी पण दोघांना शुभेच्छा दिल्या. कांचन त्यांच्या पाया पडली. तशा त्या म्हणाल्या, तुमची जोडी अशीच जन्मी आनंदाने सोबत राहो, हीच देवाकडे प्रार्थना. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. कांचन व राजने नकळतच एकमेकांकडे पाहिले, पण चेहऱ्यावर खोटं हास्य ठेवत खरे तर दोघेही निशब्दच होते. आशाताई खूप खुश होत्या. हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. ऑफिसला निघताना राजने कांचनला विचारले, आपण आपल्या मैत्रीच्या नात्याचा वाढदिवस सेलिब्रेट करूयात. कांचनने हो म्हणून मान हलवली. तसा तो खुश झाला. पटकन म्हणाला, मग मी लवकर येतो. आपण कुठेतरी दूर भटकायला जाऊयात. ती हो म्हणाली. तसा त्याचा चेहरा खुलला. तिचा हात हळूच दाबत त्याने डोळ्यांनीच थँक्यू म्हणले व तो गाडी काढून निघून गेला. दिवसभर कांचनच्या डोळ्यासमोर त्याचा तो आनंदी चेहरा जात नव्हता. राजसारखा इतका छान साथीदार मिळाला हे नशीबच म्हणायचं असं तिला वाटत होतं. संध्याकाळी बाहेर पडताना दोघेही एकदम फ्रेश होते. कांचनने विचारले की कुठे जातोय आपण? तर राजने सांगितलं तिला की जरा धीर धर, मस्त सरप्राईज आहे तुझ्यासाठी. कांचन फक्त हसली. जरा वेळात दोघे डोंगराच्या एका रेस्टॉरंटवर आले. वरतून पूर्ण शहर जणू दिव्यांनी वेढलेलं होतं. कांचन पाहतच राहिली. राजने तिला एकदम खुशवीत विचारलं, आवडलं तुला? ती हो म्हणताना तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती. राजने बुक केलेली जागा खूपच छान होती. रूफ स्टॉप असल्यामुळे थेट आकाशाच्या खाली बसल्याचा आनंद मिळत होता. बाजूला लाईव्ह म्युझिक सुरू होते. पहिल्यांदाच दोघे असे बाहेर फिरायला आल्यामुळे दोघांच्याही मनात कुठेतरी अनामिक ओढही होती. राजने कांचनला आज तू ऑर्डर कर म्हणून सांगितले. कांचनने त्याला विचारतच ऑर्डर दिली. राज म्हणाला, कॉलेजमध्ये प्रेम सुरू झाल्यावर डेटिंगला येतात ना, तसं फिलिंग येत आहे मला. कांचन एकदम हसली. चला काही पण, तुमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला कोणी आवडली नव्हती का? राज पटकन म्हणाला, अगं नाही ना, खूपच अवघड आहेत आजच्या मुली.
तुझ्यासारखा साधेपणा तर एकीतही नव्हता. कोणी कधी मनात भरलीच नाही. तू जर माझ्या कॉलेजमध्ये असती ना, मी तुला मस्तपैकी प्रपोजच केलं असतं. ती खूप हसली. त्याने समोरचे फूल उचलून तिच्यासमोर धरले. मिस कांचन, मला तुम्ही खूप आवडता. माझी मैत्री स्वीकाराल? असे म्हणत त्याने तिला गुलाब दिला. कांचन खूपच हसत होती. तिनेही हसत गुलाब घेतला व ती म्हणाली, मिस्टर राज, तुम्ही तसे चांगले दिसताय, पण सांगाल का काय म्हणून मी तुमची मैत्री स्वीकारावी? राजला तिच्या ह्या असल्या खोडकर प्रश्नाची गंमत वाटली. हो हो, सांगतो ना. मी पण एक प्रामाणिक मित्र होऊ शकतो. तुमच्या आयुष्यात सतत पाठीशी राहीन. तुम्ही म्हणाल ते काम करेन. हे ऐकून कांचन खूप खूप हसत होती. राजेही हसत तिच्याकडे पाहत होता. तेवढ्यात लाईव्ह म्युझिक म्हणणाऱ्या गायकाने जाहीर केले आणि जोरदार टाळ्या होऊ देत मिस्टर राज व मिस कांचन ह्या जोडीसाठी त्यांनी आज एकमेकांना प्रपोज केले हे पाहून पुढचे गाणे आपण ह्या प्रेमी युगलासाठी डिटेक्ट करूयात, असे म्हणून तो गाऊ लागला. मैं दुनिया भुला दूंगा तेरी चाहत में. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. कांचनला एकदम लाजल्यासारखं झालं. राजने हसून हात वर करून थँक्स म्हणलं. कांचनला राजकडे पाहून खूप छान वाटत होतं. आज पहिल्यांदा तो इतका आनंदी दिसत होता. गाणी ऐकत गप्पा करत कसा वेळ गेला ते दोघांनाही कळलं नाही. जेवताना राजने कांचनला हे बघणं खाऊन म्हणत घास भरवला. कांचननेही एकदम सहजतेने त्याच्या हातून घास खाल्ला व खूप छान आहे ना अशी पटकन दात दिली. राज तिला काय हवं नको ते विचारत होता. जेवण खाऊन दोघे गाडी पार्किंगच्या दिशेने गेली. रस्त्यात पानाचे दुकान पाहून दोघेही एकदमच म्हणाली, पान खाऊयात ना. हे ऐकून दोघांनाही खूपच हसू आले. पान खात दोघे घरी निघाले. खरंच आजचा दिवस अविस्मरणीय होता. घरी रूममध्ये आल्यावर राजने कांचनला एक गिफ्ट दिलं. ते पाहून ती एकदम चकित झाली. हे काय? तिने आश्चर्याने पाहिले. बघ तर काय आहे, त्याने हसत म्हणले. कांचनने गिफ्ट उघडले तर त्यात एक सुंदर गुलाबी रंगाची डायरी, पेन व एक मोरपीस होता. ते पाहून कांचनच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. तिने डायरी छातीशी लावली व मोरपीस गालावरून फिरवले. राजकडे बघत तिने एकदम म्हणले, खूपच छान गिफ्ट आहे. आयुष्यात पहिल्यांदाच असे काही मिळाले आहे. थँक्यू राज. बरं झालं तूच म्हणालीस की आयुष्यात पहिल्यांदाच आहे. बरंच काही पहिल्यांदाच घडत असतं कांचन. ते आपण समजून घ्यायचं असतं, तो तिला हळूवारपणे म्हणाला. कांचनने मान हलवली व तिने डायरी उघडली तर पहिल्या पानावर लिहिलेले होते, प्रत्येक क्षण जगत जपत गुंफून ठेव शब्दात त्यांना. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर वेचत जा ह्या स्मृतींना. ते वाचून कांचनचे डोळे भरून आले. तिने विचारले, तुम्ही लिहिलंय का? राजने हसत म्हणाले, तुझ्या सहवाचा काहीतरी परिणाम झाला पाहिजे ना. तिने फक्त हसून त्याच्या डोळ्यात पाहिले. त्या रात्री समाधान मिळूनही दोघांनाही झोप लागली नाही. एक हुरहुर जाणवत होती. दोघेही काहीतरी मिस करत होते. सकाळी राज गाणं गुणगुणत दाढी करत होता. कांचनला हसू आले. ती त्याला छेडत म्हणाली, काय सॉरी, कालच्याच मूडमध्ये दिसते. टॉवेलने तोंड पुसत बाहेर येत तो एकदम मनापासून हसला. तो तिला काही बोलणार तेवढ्यात मंजुळा परत आली. दादा लवकर चला, बाईंना कसं तरी होतंय. हे ऐकून राज एकदम घाबरला व दोघेही पडत खाली आशाताईंच्या रूममध्ये गेले. आशाताई लांब श्वास घेत होत्या. राजने त्यांचे हात सोडत विचारलं, आई काय होते तुला, सांग ना. पण त्या काही बोलू शकत नव्हत्या. तेवढ्यात कांचनने डॉक्टरांना फोन लावून सगळे सांगितले. त्यांनी तातडीने हॉस्पिटलमध्ये आणायला सांगितले. तिने राजला, तुम्ही पटकन गाडी काढा, आम्ही आईला घेऊन येतो, सांगून गाडीची चावी हातात दिली. त्याने पळत जाऊन गाडी काढली व तिने व मंजुळाने त्यांना कसेबसे खुर्चीवर बसवून बाहेर आणले. राजने आईला मागच्या सीटवर झोपवले. कांचन पटकन मागे येऊन बसली. तिने त्यांचे डोके आपल्या मांडीवर ठेवले व ती त्यांच्या केसावरून हात फिरवू लागली. राजने 100च्या स्पीडने पळतच गाडी हॉस्पिटलमध्ये आणली. डॉक्टरांना फोन आल्यामुळे त्यांनी तयारी ठेवली होती. त्यांनी त्यांना पटकन स्ट्रेचरवर ICUला नेले व राज कांचनला बाहेर थांबवत त्यांनी ICUचे डोअर बंद केले. राज एकदम हताश होऊन बाजूच्या बाक्यावर बसला. काहीतरी महत्त्वाचे हातातून निसटय व आपण हतबल आहोत अशा भावनेने त्याने डोळे मिटून घेतले. कांचनही त्याच्या बाजूला बसली व तिने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. राजला राहावले नाही. त्याने तिच्या खांद्यावर डोकं टेकवलं. तिने त्याला रडू दिले व कितीतरी वेळ ती त्याला थोपटत राहिली. त्याने परिस्थिती लक्षात घेऊन तिच्या खांद्यावरचे डोके बाजूला केले व तो कांचनला म्हणाला, आपल्या नवीन संसारात आपण गुंतलो व त्यामुळे माझ्या आईच्या तब्येतीकडे दुर्लक्ष झाले का ग? मीच अपराधी आहे आईचा. ती नकार देत पटकन म्हणाली, तसे नाहीये हो, तुम्ही किती लक्ष देता आईकडे. काल रात्री आपण बाहेरून आलो
की आपण त्यांना भेटायला गेलो सकाळी, पण आपण चहा घेतला ना सोबत व मगच तुम्ही वर रूममध्ये आलात ना, असे अपराधी राहू नका. कधी कधी बरंच काही देवाच्या हातात असते हे समजून घ्या. लवकर आई बऱ्या होतील बघा. पण वेळेत आपण इथे आणू शकलो हे खूप छान झाले की नाही. हे ऐकून त्याने हो म्हणत मान हलवली. त्याने डोळे मिटले की त्याच्या डोळ्यासमोर भूतकाळ येत होता. बाबांच्या माघारी आईने त्याला कसे वाढवले होते ते आता लग्नापर्यंत त्याच्यासोबत राहणारी आई त्याला आठवत होती. आयुष्यातल्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीत आईचा सहभाग होता. कांचन त्याचा हात धरून बसली होती. तो सांगू लागला, तुला सांगू कांचन, आई आणि मी एवढंच विश्व माहिती होतो ग मला. आता तरी तू आहेस, नाहीतर फक्त आम्ही दोघंच. बाबा असते तर जरा काही मित्रपरिवार पार्ट्या गेट टुगेदर झाले असते. तेही काही होतं नसते. माझे मित्र पण मोजकेच, त्यामुळे ना आईचं मैत्रीण, आईच गुरु सगळं काही होती. आज हा गंभीर आजार नाही झाला तर तिने तुझे खूप लाड केले असते. तिने कंपनी स्वतःच्या बळावर पुढे नेलीये. आज ती घरी बसली नसती, पण आपल्या हातात नसते ग आयुष्य. राज किती आणि काय काय सांगत सुटला होता. कंचन त्याचा हात गच्च धरून सगळं ऐकत होती. एकदा शाळेत सगळ्यांच्या आई बाबांना बोलावलं होतं. मी आईला म्हणलं की आपलेच बाबा नाहीत, आपण दुसरे बाबा आणू शकत नाही का. आई हसत होती, पण तिच्या डोळ्यात पाणी होतं. ती मला जवळ घेऊन म्हणाली, इतकं सोपं असतं का रे बाळा नवीन बाबा आणणे. तुझ्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून आपण नवीन बाबा आणले नाहीत. मीच तुझी आई व मीच तुझे बाबा आहेत. हा, माझ्या मनाला ते खूप पटलं नव्हतं. मला वाटायचं की आपण बाबा आणायला हवे आहेत. पण मी जसा जसा मोठा होऊ लागलो तसा मला आईचा त्याग कळाला. माझ्यासाठी तिने स्वतःच्या आयुष्याला घातलेली बंधन कळली. माझा आईविषयीचा आदर अजून वाढला. राज एकदम भावूक होऊन सांगत होता. मध्येच उठून त्याने ICU मध्ये डोकावून पाहिले. थोड्या वेळात डॉक्टरांनी येऊन सांगितले की त्या स्टेबल आहेत, काळजी करू नका. डॉक्टर, आम्ही आईला भेटू शकतो का, राजने विचारले. आता त्यांना आराम करू द्या, त्या खूप भावूक झाल्या आहेत. कांचन असल्यामुळे आता मला राजची काळजी राहिली नाही असं म्हणत होत्या त्या. जरा वेळाने नॉर्मल झाल्यावर भेटा त्यांना, असे सांगून डॉक्टर निघून गेले. हे ऐकून कांचनचे डोळे भरून वाहू लागले. राजने तिला जवळ घेतलं व रडू नकोस म्हणले. राजला नर्सने काही औषधी आणायला सांगितले म्हणून तो गेला. कांचन मात्र एकदम धास्तावलेली होती. आईंना काही होऊ नये असे तिला वाटत होते. एका आईचा जीव तिच्या बाळात गुंतलाय हे तिला जाणवत होतं. कालही जेव्हा दोघं आशाताईंच्या पाया पडली, त्यांनी आशीर्वाद दिल्यानंतर कांचनला जवळ घेऊन तिच्या कपाळावर ओठ टेकवले व त्या म्हणाल्या होत्या, कांचन, तुझ्यामुळे मी जरा निश्चित झाले बघ, नाहीतर माझ्या या लाडोबाचे लाड पुरवणारी कोणी भेटेल का हे कायम मनात यायचं. आता तुमची जोडी पाहून मनातल्या चिंता मिटल्या आहेत. अशीच सांभाळ हा या माझ्या बाळाला. हे बोलताना त्यांचा कंठ दाटून आला होता. हे पाहून राज अजूनच हळहळ होतोय. हे पाहून तिनेच विषय थट्टा मस्करीत बदलला. काय सांगू आई, खूप प्रयत्न करावे लागणार आहेत तुमच्या लाडोबाला लाईनवर आणण्यासाठी. तिचे बोलणे ऐकून हो का म्हणत त्याने तिच्या डोक्यावर टपली मारली. तशी तिने पटकन जीभ चावली होती. आशाताई मनापासून हसल्या होत्या. कांचन पण त्यांच्याजवळ येऊन पटकन चिटकली होती. आत्ताही ह्या अवस्थेत त्यांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाची जाणीव होऊन ती जास्तच गंभीर झाली. आपण राजला सोडायचे ठरवले आहे हे आईंना कळले तरी किती वाईट वाटेल ना. त्यांची तशी ती फसवणूकच होईल. आपण किती सहजपणे घेत होतो ना या नात्याला असे तिला वाटले. पुढे काय होणार या विचाराने ती खूप टेन्शनमध्ये आली होती. तेवढ्यात नर्सने आवाज दिला, मिस कांचन किंवा राज कुणी आहे का. कांचन पटकन समोर जात म्हणाली, हो मी कांचन. नर्सने तिला आत बोलावत सांगितलं की आशा मॅडम आपली आठवण काढत आहेत. कांचन त्यांच्या मागे आत गेली. आशाताईंना ऑक्सिजन लावला होता, पण त्या शांतपणे श्वास घेत होत्या. कांचनला पाहून त्यांनी हलकीशी स्माईल दिली. कांचनने जवळ जाऊन त्यांचा हात हातात घेतला. तशा त्या बोलण्याचा प्रयत्न करत होता. कांचनने त्यांना हळूच म्हणले, अजिबात बोलू नका आई, जरा आराम करा, बरं वाटेल की बोलूयात आपण. हे ऐकून त्यांनी हसून डोळ्यांची उघडझाप केली. त्या राजला शोधत आहेत हे ओळखून कांचननेच पुढे सांगितलं, राज औषध आणायला गेले आहेत, येतीलच एवढ्यात. त्यांनी डोळ्यांनीच ओके म्हणलं. काही वेळात राज आत आला. तिला आईचा हात हातात धरून बसलेलं पाहून तो पटकन म्हणाला, मी बाहेरच शोधत होतो तुला. ती उठली व तिने त्याला बसायला जागा करून दिली. त्याने आईच्या कपाळावरून हात फिरवला व हात हातात घेत तो म्हणाला, एकदम मस्त वाटतंय ना. डॉक्टर म्हणाले की बरं केलं आणलं, जरा मस्त टॉनिक देऊयात. आशाताई फक्त हलकेच हसल्या. त्यांनी राजच्या गालावरून हात फिरवला.
आत जास्त गर्दी नको म्हणून कांचन बाहेर आली तर तिचे आईबाबा आलेले दिसले. ती पटकन जाऊन आईच्या गळ्यात पडली व रडू लागली. अरे कांचन, टेन्शन नको घेऊस बाळा. डॉक्टर म्हणत आहेत की सगळं ठीक होईल. काळजी करू नको. तिची आई तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली. कांचनची होणारी तगमग, टेन्शन सगळं काही या अश्रून वाटे बाहेर पडत आहे असे तिला वाटले. तशी पहिल्यांदाच कांचन त्यांना सोडून 1 महिना राहिली होती म्हणूनही तिला भरून येत होते. सगळंच एकत्र दाटून आल्यामुळे ती रडून मोकळी झाली होती. राजने बाहेर आल्यावर त्यांना सगळी परिस्थिती सांगितली व आईच्या भेटीसाठी आत नेले. आशाताईंची तब्येतीची जुजबी बोलून ते बाहेर आले. जरा वेळाने कांचन घरी जाऊन डब्बा घेऊन येते म्हणाली. कांचन एकटी असल्यामुळे कांचनच्या आईने तिच्यासोबत राहायला यायचे ठरवले. पण राज म्हणाला, त्यापेक्षा आजची रात्र तू तुझ्या आईकडेच राहा, तिथूनच डब्बा आणा. मी पण नाहीये ना, तुम्हा दोघींना घर खायला उठेल. मला आजची रात्र इथे राहावं लागेल. सकाळी तू आलीस की मी पण घरी जाऊन फ्रेश होऊन येईल. कांचनला त्याचे म्हणणे पटले. ती आईबाबांसोबत घरी जायला निघाली. निघताना तिने राजला काहीतरी सूचना दिल्या व ती बाहेर पडली. कांचन घरी आलेली पाहून तिचा भाऊ रोहन पळत येऊन गळा पडला. कांचनने हसत त्याला जवळ घेतले. कांचनला आनंदी पाहून तिच्या आईने जवळ घेत म्हणाले, कांचन, संसारात छान रमलेली दिसते की तिला आमची पण आठवण आली नाही. कांचन फक्त लाजली. तिने जास्त काही न बोलता फक्त स्माईल दिली. थोड्या वेळात लगेच डब्बा घेऊन कांचन हॉस्पिटलमध्ये गेली. दोघेही हॉस्पिटलच्या बाहेर गार्डनमध्ये बसले होते. राज भूक नाही म्हणत असला तरी तिने त्याला बळजबरीने 4 घास तरी खा म्हणत चक्क पोळी भाजीचा घास खाऊन घातला. आशाताईंच्या तब्येतीविषयी बोलत त्याला पोळी कशी संपली कळलेच नाही. कांचनला जरा बरे वाटले. डब्बा आवरताना तो म्हणाला, कांचन तू पण खाऊन घे. नक्की. तिने हो म्हणले. खरं तर तिने 2-3 वेळेस मी सोबत राहू का विचारले, पण त्याने नाही म्हणून सांगून तिला घरी पाठवले. त्या रात्री 12 वाजेपर्यंत दोघांचे मेसेज करणे सुरूच होते.